झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपाली जगताप आपल्या बरोबर आहेत। दीपाली, काय एकूण वातावरण आहे तिकडे? डोंबिवलीतला नेहमी अनोखा असा उत्साह बघायला मिळतो। मृदुला, नक्कीच पहाटेपासूनच डोंबिवलीकरांमध्ये अतिशय उत्साह होता। पाडव्याचा आज मराठी नववर्षाची सुरुवात आहे। सगळी तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांपासून सगळेच शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। अशीच काही तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत जी पारंपरिक वेशभूषेत आपल्या सोबत शोभायात्रेत सहभागी झालेली आहे। पारंपरिक वेशभूषेत ही आहेत, लहान मुलगी सुद्धा आहे आणि तरुणांपर्यंत सगळी मंडळी इथे आहेत। दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असतात की 15 वर्ष झाले डोंबिवलीमध्ये शोभायात्रा निघते आणि दरवर्षीप्रमाणे पुढची पिढी आहे जी संस्कृतीचा वारसा असाच जोपासत नेत असते। अनेक तरुण मंडळी जी आहे जी फडके रोडवर एकत्र जमतात, शोभायात्रेत सहभागी होतात आणि पाडव्याचा जो उत्साह आहे तो साजरा करतात एकत्र मिळून पारंपरिक पद्धतीने। आपण तरुणांशी संवाद साधणार आहोत। काय उत्साह आहे तुमच्या मनात आज नववर्षाचा पहिला दिवस? सर्व पहिले सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण ग्रुपतर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। उत्साह म्हणजे गेल्या 5 वर्षापासून आम्ही इथे सहभागी करतो या ग्रुपमध्ये, या सभेमध्ये। खूपच उत्साह आहे। यू कॅन मेक आउट फ्रॉम दी क्राऊड, खूप उत्साह आहे। कशा पद्धतीने तुम्ही जसं जल्लोष करत होतात, जय शिवाजी बोलत होतात किंवा इतर सगळ्या तरुणाईचा उत्साह दिसत होतात, काय सांगाल त्याच्याबद्दल, डोंबिवलीमधल्या या शोभायात्रेबद्दल? काय म्हणत, हे आम्हाला आवड आहे। आम्ही गेली 5 वर्ष या शोभायात्रेत सहभागी आहोत आणि असेच पुढे बरेच वर्ष आणि आमची पुढची पिढी आमचा सहभाग घेईल अशी अपेक्षा आहे। कशा पद्धतीने डोंबिवलीची जी शोभायात्रा आहे ती तुम्ही साजरी करत असता? ही शोभायात्रा आम्ही गेले 5 वर्ष या शोभायात्रेत भाग घेतोय, बुलेट क्लब ऑफ डोंबिवली, आणि उत्साह फार दांडगा असतो डोंबिवलीकरांचा नेहमीच, आणि आम्ही आमच्या परीने याच्यात पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करतो। आपण बघतोय की तरुणाई कशा पद्धतीने पाडव्याचा हा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेली दिसते। मृदुला, खरंय, हा उत्साह तर आपल्याला जाणवतोच आहे, मात्र आपण बघतोय दीपाली की त्यांनी सामाजिक भान देखील ठेवलंय। नेहमी सारखी उगाच खर्च आणि अर्थातच दुष्काळाच्या दृष्टीने मदत करण्याच्या दृष्टीने देखील या शोभायात्रेमध्ये संदेश देण्यात आले। या संदर्भात थोडक्यात सांग। मृदुला, नक्कीच वेगवेगळे सामाजिक संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। अनेक इतर जी लोक आहेत त्यांना देण्यात येत आहेत। राज्यात पडलेला दुष्काळ असेल किंवा मुलींवर होणारे अत्याचार असतील किंवा इतर काही सामाजिक भान राखत या शोभायात्रामध्ये संदेश दिले जातात वेगवेगळ्या पद्धतीने, जेणेकरून लोकांमध्ये, इतर जी लोक आहेत त्यांच्यामध्ये याबद्दल जनजागृती होऊ शकेल आणि समाजामध्ये जो सामाजिक आपली बांधिलकी असते ती जपली जाऊ शकेल। अगदी खरंय दीपाली, मनपूर्वक धन्यवाद। आणि अर्थातच तुम्ही ज्या तऱ्हेने इतर महिला सजल्या आहेत, तुम्ही देखील अतिशय सुंदर दिसता या वेशभूषेमध्ये, आणि अर्थातच नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा। तर आपण बघतोय की आता आपण झी 24 तास एक पाऊल पुढे।